आपल्याकडची जी माइंड सेट आहेत किंवा जे हे सेट काय म्हणतात ना, एक प्रकारची मेंटॅलिटी आहे, ती आता बदलण्याची गरज आहे. बलात्कारित स्त्रीने स्वतःला लपवण्याची गरज नाही आहे. तिने मान वर करून सांगितलं पाहिजे की अरे बघा माझ्यावर अन्याय झाला, पण त्या अन्यायाला मी वाचा, आणि तो माणूस आज शिक्षा भोगतोय. नमस्कार, ॲडव्होकेट श्वेता मॅकवान. नमस्कार. ज्ञानवार्तामध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद सुप्रियाजी. आता हा 498 स्त्रियांसाठी आहे. मग समजा मेल्स असतील, पुरुष आहे, त्यांच्यासाठी काय इक्विव्हॅलंट कायदा आहे का? असं नाही. आता सध्या तरी त्याच्यामध्ये कसं मी म्हटलं ना, जसं बायका जेव्हा फॉल्स कंप्लेंट टाकतात तर त्याच्या विरोधात आता FIR रद्द करण्यासाठी प्रोव्हिजन्स आहेत, गुन्हा रद्द करण्यासाठी प्रोव्हिजन्स आहेत. मग जर फेक कंप्लेंट्स प्रूव्ह झाल्या तर परत त्यांच्यावर पण कॉन्ट्ररी म्हणजे क्रॉस हे होऊ शकतं, केस होऊ शकते. म्हणजे पुरुष पण करू शकतात गुन्हा दाखल. पण मॅम हे तेव्हा असतं जेव्हा ती स्त्री जाते, समजा कुठल्या माणसांवरती प्रॉब्लेम होत असेल, अब्यूज होत असेल, तर त्यांच्यासाठी वेगळे त्यांच्यासाठी वेगळे आहेतच ना ॲक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये पुरुषांवर अत्याचार होतात, लैंगिक अत्याचार होतात किंवा मग त्यांना सेक्शुअली मॉलेस्ट केलं जातं. आणि आम्ही बघितलं की लहान तरुण जे मुलं असतात, जे ॲडोलसंट आहेत, 15-16 वर्षाचे आहेत, त्यांना सेक्शुअली अब्यूज केलं जातं शेजाऱ्यांकडून. जनरली जवळचीच माणसं असतात, जवळचे नातेवाईक आहेत, शेजारी आहेत. तर मग अशा वेळेला त्यांच्यासाठी जे ॲक्ट आहेत ते वेगळे आहेत. मग ते त्याच्या अंडर ते अर्थात त्यांना ते संरक्षण आहेच. पण काय आहे, हा गुन्हा एकदा घडला की घडला, त्याच्यामधून होणारी जी मानसिक आणि शारीरिक हानी आहे ती तर कशानेच भरून येणार नाही. बलात्कारातून जी क्षती होते ती तर कशानेच भरून येणार नाही. त्या स्त्रीची म्हणा किंवा त्या पुरुषाची मानसिकता, जी खच्चीकरण त्या मनाचं होतं ते कशानेच भरून येणार नाही. पण जर समाजाने, त्याच्या घरच्यांनी, तिच्या घरच्यांनी, समाजात आजूबाजूच्या लोकांनी जर थोडासा आपला दृष्टिकोन, थोडासा ब्रॉड माइंड राहिले आणि थोडं समजून घेतलं. आता आपल्याकडे कसं होतं, जिच्यावर बलात्कार झालाय ना तिचं जगणं मुश्किल असतं, आणि ज्याने बलात्कार केलाय ना तो मोकाट सांडासारखा फिरत असतो. शिक्षा होते, त्याला जामीन मिळतो, तो बाहेर येतो आणि फिरत राहतो आणि परत दुसरं कोणीतरी सावज शोधत राहतो. त्या माणसाला, ज्याने बलात्कार केलाय, त्याला वाईट टाकलं पाहिजे, त्याच्या कुटुंबाला वाईट टाकलं पाहिजे, त्यांना काहीतरी कठोर उपाययोजना केल्या पाहिजे, ज्याने ते मान वर करून समाजात प्रतिष्ठेने चालूच शकले नाही पाहिजेत. पण आपल्याकडे उलट आहे. आपल्याकडे जी पीडित आहे ती बिचारी लपून बसते, ती मान वर करून समाजात चालू शकत नाही. का? अरे विचार, तो बलात्कार झालाय, म्हणजे बलात्कार झाला तिने केला का? तिने स्वतःहून सांगितलं का या माझ्यावर बलात्कार करा? आपल्याकडची जी माइंड सेट आहेत किंवा जे हे सेट काय म्हणतात ना, एक प्रकारची मेंटॅलिटी आहे, ती आता बदलण्याची गरज आहे. बलात्कारित स्त्रीने स्वतःला लपवण्याची गरज नाही आहे. तिने मान वर करून सांगितलं पाहिजे की अरे बघा माझ्यावर अन्याय झाला, पण त्या अन्यायाला मी वाचा, आणि तो माणूस आज शिक्षा भोगतोय. असं होत नाही. आपल्याकडे सगळं उलट आहे. आता या माध्यमातून म्हणा किंवा अशा अनेक माध्यमातून आपल्याकडे ही जनजागृती झाली पाहिजे की बलात्कारित स्त्रीला सन्मानाने जगता आलं पाहिजे. कारण तिच्यावर अन्याय झालाय, तो अन्याय कसा दूर होईल? तुम्ही तिच्यावर अजून अन्याय कराल आणि पापाचे धनी व्हाल. जे मॅरिड मेन असतात ना, त्यांच्या ज्या वाईफनी त्यांच्या बरोबर काय केलं, एनी काइंड ऑफ अब्यूज, मेनली विमेन इमोशनल आणि मेंटल अब्यूज करतात. फिजिकल अब्यूज फार कमी स्त्रियांना जमतं करायला. तर जेव्हा ते इमोशनल किंवा मेंटल अब्यूज करतात तेव्हा मेन जे असतात ना, हजबंड, ते मोस्टली जायला थोडे थांबतात. पोलीस स्टेशनला जाणं जरुरी आहे, त्यांनी तक्रार दाखल करणं जरुरी आहे. पण ते जात नाहीत कारण पोलीस त्यांच्या तक्रार घेत नाही. असं एक मला पण माहिती आहे की मला जनरली माझ्याकडे येणारे जे पुरुष आहेत क्लायंट, ते मला म्हणतात मॅडम आम्ही तुमच्याकडे डायरेक्टली आलो कारण का आम्हाला माहिती आहे पोलीस आम्हाला न्याय नाही देणार, पोलीस आमचं ऐकून नाही घेणार. आम्ही जर म्हटलं की आमची बायको, माझी बायको सतावते, तर पोलीस असतात. पोलीस म्हणतात काय रे तू मर्दा असं म्हणतात. म्हणजे पण काय असतं, कधी कधी होतं असं की काही पुरुष त्यांचे स्वभाव फार मृदू असतात. काही पुरुष खरोखर त्यांचे स्वभाव आईच्या जास्त
संपर्कात राहिल्यावर, सहवासात राहिलेले जे काही पुरुष असतात त्यांचे स्वभाव आईच्या स्वभावाप्रमाणे मृदू असतात. मग अशा वेळेला काय होतं, ते खूप ॲग्रेसिव्हली आपल्या बायकोला रिप्लाय नाही देत, किंवा मग कधी कधी पुरुष हे पण बघतात की घरात शांती राहावी म्हणूनही बऱ्याचदा या सगळ्या गोष्टी अवॉइड केल्या जातात. ते म्हणतात की जाऊ दे, जितकं होईल तितकं आपण सगळं सावरत राहणं जरुरी आहे. या दृष्टीने अनेक बायकाही प्रयत्न करतात, अनेकदा पुरुषही प्रयत्न करत असतात. पण जनरली हा एक असं माइंडसेट आहे की पुरुष जेव्हा असे पोलीस स्टेशनला वगैरे गेले, किंवा माझी बायको मला त्रास देते, किंवा तिने मला छळते, माझे पैसे काढून घेते किंवा काय, तर पोलीस जनरली असंच म्हणतात. पण आता असे एक प्रोव्हिजन्स, लिगली प्रोव्हिजन्स अशा आहेत की पोलीस जर तुमचं ऐकत नसतील तर तुम्ही सिनियर ऑफिसर्स, DCP, ACP लेवलपर्यंत जाऊन तुम्ही आपल्या तक्रारी दाखल करू शकता, डिस्पॅचला देऊ शकता, जस्ट फॉर इन्फॉर्मेशन म्हणून, जेणेकरून त्यांच्या वहीमध्ये, त्यांच्या डायरीत त्याची नोंद होते, स्टेशन डायरीमध्ये. आणि जेव्हा सिनियर ऑफिसर्स त्या कंप्लेंट्स बघतात तेव्हा मग तुम्हाला बोलवलं जातं. तिथे जर नाही ऐकलं तर मग ACP, DCP लेवलवर तुम्ही कंप्लेंट देऊ शकता, किंवा मग रजिस्टर्ड पोस्टने विथ एक्नॉलेजमेंट रजिस्टर ADने तुम्ही कंप्लेंट पोस्ट करू शकता तुमच्या लोकल पोलीस स्टेशनला, ज्याची तुमच्याकडे पोचपावती येते आणि त्याची दखलही घेतली जाते. जिथे तुम्हाला मग त्याच्यानंतर एकदा तुमची केस तिथे त्यांनी बघितल्यानंतर ते तुम्हाला नक्की बोलवतात. आणि अर्थात सुरुवातीला थोडंसं त्यांनाही वाटतं, पण जर तक्रारींची हे म्हणता येईल आपल्याला, काय म्हणतात, गांभीर्य जर त्यांना वाटलं की खरोखर इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर दे रिअली लुक इन टू द मॅटर. अँड वन्स एकदा गुन्हा दाखल झाला, एव्हिडन्सेस, आता इथे मी परत त्याच मुद्द्यावर येते की एव्हिडन्सेस फार महत्त्वाचे आहेत पुरुषांसाठी. जेव्हा पुरुषांना एखादी अशी तक्रार दाखल करायची आहे तर तिथे तर एव्हिडन्सेस फार महत्त्वाचे आहेत. बायकांना एक वेळ एव्हिडन्सेस नसले तरी त्यांच्यासाठी तो ॲक्ट आहे की जो त्यांना संरक्षण देतो. पुरुषांसाठी तसं कुठलाही ॲक्ट नाही, असं स्पेसिफिकली असा कुठला डिझाईन्ड ॲक्ट नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना एव्हिडन्स फार महत्त्वाचा आहे. आता जर तुम्हाला तुमची पत्नी खूप घालून पाडून बोलते, तुम्हाला अब्यूज करते, तुमचं इन्सल्ट करते, तर मग त्याचं रेकॉर्डिंग असणं फार जरुरी आहे, जे तुम्ही पोलिसांना दाखवू शकता की बघा या पद्धतीने मला ट्रीट केलं जात आहे. मुलांसमोर घालून पाडून बोलणं, सतत आपल्याला आपल्या कामावरून, पैशांवरून किंवा आपल्या सोशल पोझिशनवरून जर कोणी इल ट्रीट करत असेल, आपली पत्नी इल ट्रीट करत असेल, त्याचे पुरावे हवेत. तर काय होतं की त्या तक्रारींची दखल घेतली जाते, इथे एव्हिडन्स काम करतो आणि मग त्याच्यावर मग पुढे सगळ्या प्रोसिजर सुरू होतात. मग त्या बाईला आधी समज दिली जाते, नाहीच त्याने समजली तर मग पोलीस आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या कायद्यांचा आधार घेत या विषयीच्या तक्रारी दाखल होतात, मग चार्जशीट दाखल होतात, मग ते कोर्टात प्रकरण जातं, मग कोर्ट आदेश देतं काय पुढे करायचं आहे ते, की जर घटस्फोट घ्यायचा आहे किंवा काय, किंवा मग खरोखर खूप त्रास असेल तर काय त्याची हे आहे. तर त्या प्रोव्हिजन्सप्रमाणे ॲज पर द लॉच्या प्रोव्हिजन्सप्रमाणे ती कारवाई होत राहणार आहे पुढे पुढे. आता 498च्या जे हे केसेस असतात ते जनरली 2 ते 3 वर्षांपर्यंत चालतात. डिपेंड्स की आता कसं आहे काय आहे, पण जनरली आपल्याकडे 2 ते 3 वर्षांच्या कालावधीपर्यंत या केसेस प्रोलॉंग होऊ शकतात आणि त्याचे पूर्ण त्याचं हे वर्डिक्ट येईपर्यंत तेवढा वेळ जातो. मॅडम, आता आई वडील जेव्हा भांडतात तेव्हा किती वेळा आई पण नाही जात कंप्लेंट करायला आणि वडील पण नाही जात, मग ह्या केसमध्ये मुलं जाऊ शकतात का? अर्थात 12 वर्षाच्या वरची जी मुलं आहेत त्यांनी जर तक्रार दाखल केली तर ती ग्राह्य आहे, कारण का त्यांना समज आहे असं कायद्याचं म्हणणं आहे. 12 वर्षावरील मुलांना समज आहे असं कायदा गृहीत धरतो. त्यामुळे जर त्यांनी येऊन एखादी कंप्लेंट नोंदवली का आई वडिलांच्या विरोधात किंवा त्यांच्या जे काही भांडणांमुळे जर त्यांना डिस्टर्बन्स होत असेल, त्रास होत असेल, तर ते डेफिनेटली कंप्लेंट करू शकतो. किंवा कधी कधी असं होतं की मी अशी एक केस ऐकली होती, लहान मुलगा होता आणि त्याची आई जी आहे तिला तिचे वडील रोज मारायचे, म्हणजे दारू पिऊन यायचे, काम करायचे नाही. ती बाई बिचारी धुणी भांडी करणारी होती आणि तो मुलगा फारच हे झाला होता, म्हणजे जवळजवळ 12-13 वर्षाचा असेल आणि तो या सगळ्या प्रकाराला रोज बघून बघून कंटाळला होता. फायनली एक दिवस त्याने हिंमत केली आणि त्याला रस्त्यावर जे पोलीस दिसले त्यांना त्याने सांगितलं की मला तुमच्याशी बोलायचं आहे, मला मदत हवी आहे.
आणि मग त्याला पोलिसांनी थोडंसं त्याला धीर दिला, पोलीस स्टेशनला नेलं वगैरे. आणि मग त्याच्याशी बोलता बोलता पोलिसांना त्याने सांगितलं की माझ्या घरी असं आहे की माझ्या आईला रोज वडील मारतायत आणि असे मारतायत, लाथाबुक्क्यांनी मारतायत, आणि तरी ती बिचारी दुसऱ्या दिवशी उठून आपले नेहमीची कामं करते, लोकांच्या घरी धुणी भांडी करते. आणि अशा परिस्थितीमध्ये मला आता हे सगळं सहन होत नाही. तुम्ही पोलीस काका मला तुम्ही मदत करा, ह्या माणसाला काहीतरी तुम्ही समज द्या किंवा धडा शिकवा काहीतरी. आता मग पोलिसांनी जेव्हा इन्व्हेस्टिगेट केलं तेव्हा तर कळलं त्याचा तो बाप अर्थात दारुड्या होता. आणि दारुड्या माणसाला कसं असतं की त्यांच्यावर ॲक्शन जरी घेतली तरी ते शेवटी त्यांनी सगळी लाज सोडून दिलेली असते. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी होत राहतात. त्यांना अरेस्ट जरी झाली तरी एक लिमिटपर्यंत त्यांना अरेस्ट होते, बेल होते. आणि अशा लोकांना कसं असतं, त्यांनी बेपर्वा लोक असतात, त्यांना कसलीच पर्वा नसते, त्यांना जननिंदेची पर्वा नसते, लाज लज्जा काही नसते. त्याने ठरवलेलं असतं की असा उन्मत्तपणा करत राहायचा आणि आपण असंच बेताल वागत राहायचं. अशा लोकांचं काही सोल्युशन नसतं. याचं सोल्युशन एकच असतं की त्या बाईचं आणि त्या मुलांचं पुनर्वसन झालं पाहिजे. त्यांना कुठेतरी चांगल्या आधारगृहात किंवा अशा ठिकाणी त्यांना ठेवण्यात यावं. म्हणजे त्या मुलाचं पुढे काय झालं आहे डेफिनेटली मला त्याचं कुतूहल आहे की मी नक्की त्याच्याविषयी माहिती घेईन. पण त्याचं माझं असं मत आहे की त्यांना आधारगृहातून रिमांड्समधून वगैरे त्यांना त्याच्यातून मदत मिळावी. आता अर्थात रिमांड्सबद्दल बोलण्याचाही वेळ नाही आहे, रिमांड्सचं आपण कधीतरी नंतर डिस्कस करू. पण त्यांना महिलांसाठी जे आधारगृह आहेत, बाल आधारगृह आहे, त्याच्यामधून त्यांना नक्की आशा सदनसारखी जी संस्था आहे तिथून त्यांना मदत नक्की मिळावी. एखादा घर हे नरक झालेलं असेल तर तिथे राहण्यात काही अर्थ नसतो. तर त्यातून बाहेर पडणं हे एकच त्याचं सोल्युशन आहे. आणि त्यासाठी त्या बाईला जी काही समाजाने मदत करायला पाहिजे ती दिली पाहिजे. अनेक स्वयंसेवी संस्था असं ते करतात. आमची स्त्री उद्योग वर्धिनी सामाजिक उपक्रम म्हणून अशा प्रकारचे अनेक उपक्रम राबवत असते की ज्यात आम्ही अशा बायकांना त्यांच्यासाठी योग्य शेल्टर देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. त्या मुलांसाठी शेल्टर्स असतात, शेल्टर होम्स असतात, तिथे त्यांना राहता येतं. अशा प्रकारच्या घाणेरड्या वृत्तीच्या वडिलांपासून त्यांना सुटका मिळू शकते. आणि अर्थात पोलिसांचं सहाय्य असतंच. आणि अशा बाबतीत आत्ता तर फारच सजगपणा आहे. म्हणजे CP, ACP, DCP या सगळ्या गोष्टींमध्ये जातीने लक्ष घालतात. जर अशा काही केसेस आल्या की जिथे इनोसंट तक्रारदार असेल तर नक्की त्याची दखल पटकन घेतली जाते आणि त्याच्यावर कारवाईही होते. म्हणजे मुलंही जाऊ शकतात. हो, मुलं अर्थातच. जर त्यांना समज आहे, 12 वर्षावरच्या मुलांना समज आहे असं कायदा गृहीत धरतो, त्यामुळे त्यांनी जाऊन कंप्लेंटही करू शकतात. जर आईवडिलांच्या वतीने कोणी जात नसेल, आई जात नसेल, इवन मुलं शेजाऱ्यांची मदत घेऊ शकतात. अच्छा, त्यांच्या मदतीने ते कंप्लेंट करू शकतात. फक्त लोकांनी कोऑपरेट करणं जरुरी आहे. कारण कसं आहे, शेजारी पण कधी कधी विषय असतो की नवरा बायकोंच्या भांडणात आपण कसं पडायचं. पण जर खरोखरच खूप वर्स्ट होत असेल मॅटर तर शेजाऱ्यांनी पण इंटरव्हेन करायला काही हरकत नाही. कारण काय आहे, समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने हे सगळं घातकच आहे. एका पिढीवर कुसंस्कार होऊन ती पिढी बर्बाद होण्यापेक्षा आपण हे सगळं थांबवण्यासाठी प्रयत्न करायला नक्कीच काही हरकत नाही, मला असं वाटतं. ओके, आमच्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल आणि आम्हाला इतकी इम्पॉर्टंट माहिती सांगितल्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही मला इथे बोलवून या विषयावर आज मला जे काही बोलण्याची संधी दिलीत आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून आज आता मी अनेक लोकांपर्यंत ही माहिती तुम्ही पोचवणार आहात ही माहिती. हा माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. अँड आय एम रिअली प्राऊड की तुम्ही एक स्त्री आणि हे अतिशय छान इनिशिएटिव्ह तुम्ही घेतला आहे. ज्ञानवार्ताला आमच्या खूप खूप शुभेच्छा स्त्री उद्योग वर्धिनीतर्फे आणि समस्त कायद्याचे जे कोणी पालक आणि शासक आहेत त्या सर्वांच्याच वतीने मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. आमचा हा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा.
आम्ही दर आठवड्याला अशाच इंटरेस्टिंग एक्सपर्ट्सबरोबर गप्पा मारणार आहोत. त्यामुळे आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं सजेशन आणि फीडबॅक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं सजेशन आणि फीडबॅक नक्की द्या. तर मग भेटूया पुढच्या आठवड्यात अशाच एका इंटरेस्टिंग गेस्टबरोबर. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.